ज्या घड्याळाने अजितदादांना राजकीय ओळख दिली, त्याच घड्याळाने शेवटी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. आज सकाळी 8:10 मुंबईतून दादांनी रिअल जेट 45XR विमानानं उड्डाण केलं. जिल्हा परिषदेच्या 4 सभा आणि कामाचा धडाका यासाठीच ते नेहमीप्रमाणे पहाटेच घराबाहेर पडले होते. दादा म्हणजे ॲक्शन मोड, त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत हा माणूस फक्त आणि फक्त कामाचा आणि जनतेचा विचार करत होता. पण 8:40 नियतीने अचानक घाला घातला. विमान बारामती एअरस्ट्रिपच्या अगदी जवळ असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाचं नियंत्रण सुटलं आणि बरोबर 8:46 गोझाबाबीच्या शेतात काळानं झडप घातली. विमान कोसळलं आणि त्यात भीषण स्फोट झाला. महाराष्ट्राचा लाडका नेता या स्फोटामध्ये अनंतात विलीन झाला. दुर्दैव असं की आगीमुळे दादांचा देह ओळखता येत नव्हता, पण अखेर त्यांच्या हातातील त्या घड्याळावरूनच त्यांची ओळख पटली. ज्या घड्याळाने दादांना ओळख दिली, आज त्याच घड्याळाने दादांची शेवटची ओळख पटवली. बातमी म्हणजे थोडक्यात